रेणूच्या लग्नात खूप त्रास झाला ना तुम्हाला? त्यात काय एवढं? बहिणीसाठी 4 जणांच्या विरोधात जावं लागलं. आता लगीन झालंय म्हणल्यावर कोण काय मनात राग धरणार नाही. कसं आहे, समजे आपलीच माणसं आहेत. हे जरा झटकन झालं, त्यामुळे लगीन जरा साध्या पद्धतीनं करावं लागलं. हो, जरा घाई गडबडीतच झालं सगळं. निवांत मध्ये झालं असतं तर आपल्या लग्नामध्ये कशी धमाल आली होती, तशी धमाल केली असती बघ. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गुह्यो ते मधुपर पूजन करा. काय झालं? आपल्या लग्नातली धमाल आठवली. काय नाही, काही नाही. सांगा की आता. तुम्ही ते तांदळात माझं नाव कोरलं होतं ना. नाव नव्हतं ते हसतेला चेहरा होता. स्माइली नावच होतं ते माझं. अजून तुम्ही आणि मी उखाणे घेतले होते. ताकदवान मनगटाचा भाबडा माझा साथी, ताकदवान मनगटाचा भाबडा माझा साथी, आता पुढचे 7 जन्म केवळ राणाजींसाठी. एक होती चिऊ, एक होता काऊ. अंजलीबाईंचं नाव घेतो. आता काय काय खाऊ? वय माझा उखाणा लय डेंजर होता बघा. अजून अजून हा आता तुम्ही सांगा. मी हो, ती हार घालायच्या टायमाला मजा आली होती ती. हा तुम्ही जेवताना मला घास भरलं होतं बघा तवा. आणि अजून एक ते नाही का, एकाच बाटलीमध्ये आपण कोल्ड्रिंक पिलेलं होतं ते. हो ते फोटो बी की आपल्याकडं, तो बघा. किती छान होते ना दिवस. मी समजा सांभाळून घेतलं म्हणून समजा झालं बघा. परत सुरू केलं का माझं कौतुक? अहो जे खरंय ते खरं बोललो मी. तुम्ही बी करा की माझं कौतुक. जे आपण दोघं बी एकमेकांचं कौतुक करूया. आणि एकमेकांच्या साथीनं असंच एकत्र राहू. मग काय, आपल्या घरात आनंदच आनंद. चालतंय की, ठरलं. ओके बॉस. बघा, बायकोचा इथं एवढा मोठा अपमान झालाय आणि नवरा काय करतोय, तर मोबाईलवर गेम खेळतोय. तसल्या सवयी तुलाच असतील. अगो बाई, मग तुम्हाच नाही एवढं कोणत्या चांगल्या सवयी आहेत ते तर कळू द्या आम्हासनी. तू काय भांडण करायचं म्हणूनच खाली आलीस काय? आता आम्ही भांडण करून आमच्या मम्मीचं झालेला अपमान परत येणार आहे काय?
तुमचा आणि कुणी अपमान केला इथं? अपमान नव्ह तर काय. आम्ही आमचा शब्द दिलता पाहुण्यासनी, तो बी समध्या गावासमोर. त्याचं काय झालं? तुमच्या भावाने माती केली त्याची. आता कुठे बी तोंड दाखवायला जागा नाही उरली आम्हासनी. ती तुमची चूक होती हो. बघा आता, एका गरीब घरच्या पोरीच्या आयुष्याचं भलं करायला गेलो, ती चूक होती वय. भलं नाही, वाटोळ करा निघाला होता तुम्ही माहिले की. भलं करत्यात. बघा, बघितलं, 4 चौघांसमोर तर अपमान केलाच आमच्या मम्मीचा. आता घरात बी राहिलाय. गायकवाड घराण्यात अपमान करायची नवीन पद्धत पडली वाटतं. अहो मामी तसं काय नाही, झालं गेलं इसरा की आता, आणि जे बी झाले ते चांगलंच झाले ना. चांगलं तुमचं झालं वो. मोठेपणा बी तुम्ही मिरवला. आमच्या पाहुण्यासमोर आम्हाला आमचं नाक रगडावं लागलं, त्याचं काय? तुमचं गायकवाड घराणं मोठं असेल वो, पण आम्ही जाधव बी काही कमी नाही. नंदुडे, बोलू दे मला. जाधव घराण्याला बी किंमत आहे 4 चौकात. ती तुम्ही धुळीला मिळवली. याची भरपाई होणार आहे का? मी आम्ही काय म्हणतो ऐक तर. ज्यांनी ऐकायचं त्यांनी ऐकलं नाही. आता मला कशाला सांगतीस? माझ्यावर वरडतीस बाय. आमच्या झालेल्या अपमानाचं काय? कसला अपमान वेन बाई? अहो, आम्ही त्या गरीबा घरच्या पोरीच्या आयुष्याचं भलं व्हावं म्हणून आमचा शब्द टाकला. 4 चौघात बसून लगीन ठरवलं, आणि तुमच्या थोरल्या पोरानं आणि सुनेनं लगीन मोडलं. आमचा अपमान झाला, त्याचं काय करायचं? दुसऱ्याच्या आयुष्या संकट खेळ करायला गेलं की असंच होतंय बघा. म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? आम्हाला काय म्हणायचंय हे तुमच्या आणि तुमच्या लेकीच्या चांगलं लक्षात आलंय. और रेणूच्या लग्नात काय गोंधळ घातलाय आम्हाला समजा कळलाय. घरच्यांनी नाही सांगितलं तरी बाहेरच्याकडून समज कळलंय आम्हाला. तुम्ही दोघं कशाला माना खाली घालताय? माना खाली घालायला पाहिजे या दोघींनी. पण नाही, यांना जाणीव नाही त्याची. तुम्ही आमचा अपमान करायला. हीन बाई म्हणून मान राखतोय, अपमान छापायचा नाही तुम्हाला. मामनजी, तोंड बंद ठेवा आणि आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. या घरात गावात लावालावी कटकारस्थान खोटारडेपणा आणि जबरदस्तीला अजिबात थारा नाही. दुसऱ्याचं कायम भलं चिंतायची सवय आहे मग गायकवाडांना. पोरीच्या सासरी राहायला आलात तेव्हा तिच्या घरच्या मर्यादा आणि संस्कार याचा नीट विचार करा. नंदिता, असा आमचा अपमान होणार असेल तर 1 मिनिट बी थांबायचा नाही आम्हाला इथं. नाही 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 मम्मी, तू थांब.
अगं मामंजींच्या मनात तसलं काही बी नव्हतं ग. सगळं कळतंय आमासनी. जाऊ द्या. नाही नाही नाही. अहो मामी असं रात्रीला कुठे जात आहे? सकाळच्याला जावं की. हा तू उद्या जा मग. नाही एवढा समजा अपमान झाल्यावर पाण्याचा एक थेंब बी नको इथला मला. अहो असं काय नाही. गोदक्का, अहो त्यांना उशीर होत असेल तर जाऊ द्या, नका अडवू. या तुम्ही. नंदुडे, लई झालं बघ. यापुढे तुझ्या घरची पायरी बी चढणार नाही. माझी बॅग पाठवून दे. मम्मी मम्मी अगं अहो झोंदळे मामा नुसतं बघत काय बसलाय. जावा आमच्या मम्मीला सोडून या. हो हो. मम्मी बसवण ना, चला जेवून घेऊ. जेव्हा तुम्ही उद्या येतो मी. या राणा, चल. आबा वहिनी. अरे भूक असेल तर येईल ती. चल तू माझं काम आहे तुझ्याकडे महत्वाचं. चल. गोदा का जेवण तयार आहे ना? जी तयार. सूरज चल. आमच्या मम्मीचा अपमान विसरणार नाही आम्ही. नाही या घराला तिच्या समोर झुकवलं तर नाव बदला आमचं. आमचा जाळ कसा असतो हे या दीड दमडीच्या मॅडमलाच नाही तर अख्ख्या घराला दावणार. आमच्या मम्मीचा आणि आमचा अपमान करताना लई हसू आलं असेल. नाही यांचं हसू गायब केलं तर नाव बदला आमचं. सोना, संध्याकाळी गावकऱ्यांना भेटून घेऊ. हा तेवढा निरोप द्या त्यांना. या तुम्ही. राधाताई, तुमचं इकडचं आवरलं ना की मेथीची भाजी तेवढी निवडून घ्या. आबा चहा. अरे वा, चहा आला. मुंबईत तुझ्या आजच्या चहाचीच फक्त कमी होती बघ. हो, आणि इथे मला पेपर वाचून दाखवायला कोणीच नव्हतं. का? राणाला सांगायचं की. आता त्याला वाचायला बी येते की. नाही, त्यांना तालमीतून आणि शेतातून वेळच मिळत नाही. आणि वर बाकीचे प्रश्न आहेच आहेत. बरोबर आहे. पण आबा खरं सांगू, मला तुम्ही पेपर वाचून दाखवताना तेच जास्त आवडतं. आम्हाला वाटतं इथून जाऊच नाही, पण काय करणार. पक्षाच्या बैठका, खात्याचा कारभार, समजाच व्याप वाढत चाललाय. त्यात विरोधक जोमात. हो ना, तोही त्रास आहेच आहे. नाही त्रास असं काय नाही. काय आहे, विरोधक आहेत म्हणून लोकशाही. निंदकाचं घर असावं शेजारी. पण काय काय टाइम मला जरा जास्तच होते, एवढं खरं. पण एखाद्याच्या आयुष्याचा प्रश्न असताना तरी किमान विरोधाला विरोध करू नये. धाकल्या सुनमैनबद्दल बोलतेस ना? नाही आबा, मी अगदी सहज म्हणाले. तुम्ही पेपर वाचून दाखवा ना. चल. काय म्हणते जग? जगभरात थंडीची लाट. रशियात पारा उणे 65. ग्लोबल वॉर्मिंग. आपण पर्यावरणाची काळजी घेतली नाही ना तर काही वर्षात आपला अवघड होऊन बसणार आहे. आपल्या लोकांनी कधी कळणार आहे कोणास ठाऊक. चल आता लोकल पर्यावरण काय म्हणते बघू. 10,000ची लाच घेताना तलाठ्याला रंगे हात पकडला. बापरे, कशाला लोक असे पैसे खातात काय माहिती. हा असा घेतलेला पैसा पचणार आहे का माणसाला? सगळीकडे हीच बोंब आहे आबा. मला परवा कॉलेज मधला माझा एक मित्र सांगत होता, त्याला टुरिझम साठी लायसन्स हवं होतं. तर त्याच्याकडे 50,000 रुपये मागितले. काय या समध्या लाचखोरांना आहे ना एका सेकंदात बडतर्फ करायला पाहिजे, पण सापडत नाही. काय आहे, हजारात एखादा सापडतो, पण बाकीच्यांचा पैसा खाणं चालूच. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आबा. अरे वा, दोघं बी भाऊ संकटच. काय आबा, आता मी बी लवकर उठायला सुरू केलंय बघा. अजून एक काम कर, राणा बरोबर तालमीला पण जायला सुरुवात कर. एवढी तब्येत सुधरल. राणा होय. आबा, अहो घरात एक पैलवान तेवढं बस आहे. उगाच रानाचं मार्केट डाऊन व्हायला नको मी उतरल्यावर तालमीत.
अरे काय गोंधळ सकाळी सकाळीच. बरं काय करायचं काम कुठपर्यंत आले? झालंय, फक्त टाइल्स लावायच्या राहिलेत म्हणजे झालं. घर बाकी एक नंबर बांधले बरं का. म्हणजे परवा तिकडनं जात होतो, बाहेरच्या बाहेर बघितलं. हो, बरेच दिवस मनात घोळत होतं म्हणून बांधून टाकलं. साहेब जरा बोलायचं होतं. अरे बोला की, आपली घरचीच माणसं आहेत, बोला बोला. काय? कारखान्याहून फोन होता, हा. उद्या साखरेच्या पोत्यांचं पूजन आहे आणि तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण. आम्हाला कशाला? एखाद्या गरीब कष्टकरी शेतकऱ्याला द्या ना पूजेचा मान. नाही, तुम्हाला बोलवण्याचं विशेष कारण आहे. राणादा सुरजदा यांचा सत्कार आयोजित केलाय. आमचा आमचा हो, काल अचानकच ठरलं त्यांचं. या वर्षीचा हंगाम फक्त तुमच्या दोघांच्यामुळे खूप चांगला झाला असं सगळ्यांचं म्हणणं आहे. दोघांचंही कौतुक करत होते चेअरमन साहेब. आम्हाला बी लय अभिमान आहे दोघांचा. अहो साखर कारखान्याच्या ऊसाचा जटिल प्रश्न बराबर सोडवला दोघांनी. आबा ते नाही नाही, आता माझं कौतुक करू नका. जे होतं ते सगळं तुम्हीच केलंय. तुमचं कौतुक कोण करतंय? हो, ते मी तालमीला जाणार होतो ते सांगणार होतो मी. आणि मी कारखान्यावर चाललो हे सांगणार होतो वहिनी. हो का? ठीक आहे. बरं, मी जाऊन आल्यावर तुम्हाला परीक्षेला मदत करतो. नाही नको, तुम्ही तुमची कामं करा, मी माझ्या परीक्षेचं बघते. अहो, असं कसं? अहो, वज्र केसरी या टायमाला तुम्ही मला मदत केली, तशी मी बी तुम्हाला मदत करणार की. आबा बरोबर ना? बरोबर बरोबर. बराबर येतो. या. नमस्कार करतो. अक्षवंत वा. चला मी बी येतो. या. चला, दोन्ही बी पोरं मार्गाला लागली. आता आम्ही संन्यास घ्यायला मोकळे. संन्यास कशाला आबा? अजूनही आपल्याला शिक्षण क्षेत्रात खूप सुधारणा करायच्या आणि त्याकरता तुम्ही राजकारणात असणं केव्हाही चांगलं. तू म्हणत असशील तर राहतो. काय गोंधळ आहे? अगदी बरोबर. आबा, हा? मी आता माझी परीक्षा झाली ना की परत शाळा जॉईन करायचं म्हणते. विचारायचंय का त्यात? तुमच्यासारखे आदर्श शिक्षक पाहिजेतच आम्हाला. तुमच्यासारखे चांगले शिक्षक असले तर शिक्षण खातं सुधारणार आहे. साहेब, हे काही पेपर्स राहिलेत सही करायचे, ते शाळांच्या डिजिटलायझेशनचं प्रपोजल आहे. ते तर पास केलं की आम्ही. हो, पास केलं, पण काही पेपर्स राहिलेत सहीची. बरं अंजली, तू ना तू तुझा अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. हा, घरातली समधी काम सुनबाई करतील टाकत्या. काय अजिबात लक्ष घालायचं नाही. ठीक आहे. साहेब, अजून काही पेपर्स राहिलेत, मी चेक करतो आणि घेऊन येतो. हा, पाठवा. या. तालमीत मेहनत केली की अंग कसं मोकळ होतंय ना? त्यात तुझी मॉलिश म्हणजे एक नंबर. काही दिवसांनी तुझी मॉलिश मिळाली बघ. अरे मग दररोज जा की. अरे 2 दिवसाला मॅनेज करतो तुझी. दररोज म्हणजे आता येतोय की मी तालमीला. मग आम्हाला बरं दिसत नाहीस का? गुपचिपीने मेहनत करून जातोस. असं कसं? अरे दररोज येतोय मी. राणादा, अरे तालमीला लई सुट्ट्या मारायला तू. उगाच वहिनीच्या नाव पावत्या पडत असतोस. वहिनीच्या कामाचं कारण उगाच फिरत असतोस. मर्दा बरं झालं बोललाच बघ तू. त्या अंजलीबाईंचं महत्वाचं काम आहे, मला मदत केलीच पाहिजे त्यासनी. आता आहेस का कारण? कारण नाही, खरं तेच सांगायलोय. मला काय सूचना झालंय बघ. काय? काय अंजलीबाईंची परीक्षा आहे ना व, त्यासनी निबंधाचा विषय पाहिजे. मी काय म्हणतो, मला एक लय भारी विषय सांग की निबंधाचा. निबंध? वय राणादा, अरे शाळा सोडून लई वर्ष झालीत बघ. अरे शाळेत असताना काही ध्यानात राहत नव्हतं. शाळेचा काय संबंध? कुठला विषय सांग की जे आपल्याला कशावर बोलावं वाटते असं सांग. म्हणजे तुला काय महत्वाचं वाटते ते सांग. सांग की कुठलं बी. पैलवानाला मालिश केल्याचं 10 फायदे. पैलवान किस्सा आणि अंजलीबाईंचा काय संबंध? आता तूच म्हणलास ना व, जे महत्वाचं वाटते ते सांग. असं नाही, म्हणजे आपल्या आजूबाजूला जगात काय महत्वाचं आहे ते सांग. आपलं काय सांगू नकस. आपलं नाही जगातलं. हा,
का किराणा माल भरायच्या पद्धती? जगातलं महत्वाचं सांग म्हणलं ना व. अरे अख्ख्या जगाला किराणा माल लागतोय की. चल राहू दे, जाऊया चल. पटलं नाही काय? आणि जरा विचार करतो की. नाही नको, ते मी बघतो काय करायचं. काय पण करेन, पण अंजलीबाईंना निबंधाचा जबरी विषय शोधून देईन म्हणजे देईन.